मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र, तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ अष्टक आणि स्वामी समर्थाचे 108 नावं। तर सर्वांनी हे संपूर्ण जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला 21 पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि दररोज 21 दिवस जर ऐकले तर 108 पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। जर तुमचे श्री स्वामी चरित्र सारामृत मधले अध्यायांचे 21 अध्यायांचे पारायण नाही बी झाले तरी पण एवढे स्तोत्र ऐकले दररोज तरी पण तुम्हाला पारायण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि आपले आयुष्य सोन्यासारखे होईल। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑल वर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून त्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राइब करा। तर आता आपण अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्राला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र। ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री गजवंदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवहरणा। नमन माझे साष्टांगी नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मा कुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुख निदान सद्गुरुराया। स्मरणी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी झाली। थोर ऋषी मुनी संत जन बुधगण आणि सजन करुणी तयासी नमन। ग्रंथ रचना आरंभली श्री अक्कलकोट स्वामी राया। स्मरणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मे तुमच्या गावया। प्रारंभ आता करीतो मी। नाव गाव खुद स्वामीचे किंवा त्यांच्या मात्या पित्याचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्रे अनक। त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे। म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वाराळतुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने। कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन। आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोणती तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेचे समर्थांनी। मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नुसिंह भान काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले। खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे। आपण काय शोधावे दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण। सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने। नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण। दत्तात्रयाच्या प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले। दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र। यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्याशी आले तेथे थोडे दिवस राहिले। दामाजीच्या गावात काही काळ तेथे गेला। पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदायी भजनी लागला। साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण। अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत लीला दाखवल्या। तेज पुंज शरीर गोमटे सरळ नाशिका कान मोठे अजानुभाऊ कैपिन छोटे दिगंबरी असती अनेकदा। स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे 3 अवतार यापूर्वी गुरुचरित्र वर्णिले। पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद वल्लभ, नुसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ। गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते। तेथे होऊन साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त बसे। अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा। नास्तिक होते तेथे कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना। शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणांशी। स्वामी सर्व साक्षी उदार स्वामींचे दत्तांचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना। ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली। जन्मोजन्मीची पापे जळली पुण्य राशी मिळाल्या। सत्पुरुषांची करणी अगाध वाणी गूढ निर्वाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्यांचा समजेना। स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले। जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती त्यांचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना। कोणाकोणाला पादुक्या दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वाहनाही। ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे। कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवन दान दिले त्यांनी।
अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांना दाखवले चमत्कार, अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणूच हवा त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगते सर्व जाणिले, त्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहून मृदू हृदय द्रवले, दुःखी कष्टी जीवासाठी दयेचा अथांग सागर, भक्तांसाठी परम उदार, अनेकांचा केला उद्धार. सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया, तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपादृष्टी, दत्तमय भासेल सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझ्या मनी उपजली हाये आता, म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा, ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरद असते ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी दूरा, करीही दुःख सारी, तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझे काशी, पंढरपूर सर्व तीर्थ तशी, हाये तुमच्या चरणापाशी, मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जातात त्यांच्या नामी, ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्याची पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावू मी, काहीच पडणार नाही कमी. समर्थांच्या दासांसी भाग्यवान ते लागले भजने, वादविवाद केले पंडितांनी, मग एकामुखाने सर्वांनी मान्य केली थोर यज्ञता. वेदांतांचा अर्थ लावला पंडितांचा, ताठा जिरवला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगा वेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकारांनी, गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले, हवे हवे ते सार मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपेल खेळ, ताटातुटाची आली वेळ, स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरी, चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका. तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा, बोलता बोलता आला अंतकाळ. प्रकृतीत झाली चलबिचल, क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंद झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार स्वामी प्रकटले, नीलगावे बाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांशी. ऐसा येती दत्त दिगंबर, संपूनी आपला अवतार. निजधामा गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र प्रसरली, जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्न पाणी ही सूचना. गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या शास्त्रू नयनांनी. 4था अवतार संपला तरीही चैतन्यरूपी तेथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःख नाना स्वामी दूर करता. याची असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले, म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांच्या चरणी कळकळणे करूया विनवणी. स्वामींनी यावा करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया घरी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया. देई दर्शन दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा यांची असावी. सद्गुरु राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐक, धन दौलत मिळवावी. मिळावे पुत्र पौत्र सुख गृह सौख्य आणि वाहन सुख, अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा. उधार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी चरण, दत्तराया दयाघना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी. म्हणून या पोथीचे करीतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे. वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी. स्वामी देवा वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. स्वामींची चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी. मनात एक इच्छा होईल सफल. मणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे 3 आविष्कार. भेद त्यात नसेमुळे
एकीची करिता भक्ती तिघांनाही पावती ती, ऐसी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी, या पोथीचे करिते नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थपन्न नमस्तु शुभम भवतु. ओम शांती शांती. अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मे संपूर्ण. श्री स्वामी समर्थ अष्टक. श्री स्वामी समर्थ अष्टक. असे पाहत की दीन मी स्वामी राया, पदी पादलो सिद्ध व्हा उदराया, नसे अन्न त्राता जगी या दिनाला, समर्था तुझवीन प्रार्थू कुणाला, मला मायन बापन आप्त बंधू, सका सोयरा सर्वा तू दीन बंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुझवीन पार्थू कुणाला, नसे शास्त्रविद्या कलादिक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वताही, तुझे लेकरू अंत मनाला, समर्था तुझवीन पार्थू कुणाला, प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा, तुझा दास मी ही स्मृती ना मनाला, क्षमेची असे याचना त्वपदाला, समर्था तुझवीन पार्थू कुणाला, मला काम क्रोधाधिक जागविले, म्हणून स्मरता तुला जागविले, नको दूर लोटू तुझ्या या लेकराला, समर्था तुझवीन पार्थू कुणाला, नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझवीन नाही दुजी श्रेष्ठ आई, अनंतासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझवीन पार्थू कुणाला, कधी गोड वाणी न येई मुखाला, कधी द्रव्य ना अर्पिले अचकाला, कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला, समर्था तुझवीन पार्थू कुणाला, मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा, घडो पाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझवीन पार्थू कुणाला. श्री स्वामी समर्थ पर्ण. श्री स्वामी समर्थ अष्टक संपूर्ण. तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी हुबी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू हसे खेळ ज्यांचा, नको घाबर तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, करा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या भीन तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामींच्या या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीन, सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,